मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल व तुम्ही एका चांगल्या संधीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे भारतीय रेल्वेचे प्रोजेक्ट्स घेते व त्याची अंमलबजावणी करते, जी पूर्ण एक सरकारी कंपनी आहे व ती ए क्लास PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युनियनमध्ये येते, ज्याचे देशभरात अनेक ठिकाणी ऑफिसेस आहेत. त्यांनी नुकतीच त्यांचे ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह व ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तब्बल 1054 जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि या जागांसाठी पगार देखील खूप आहे. त्यामुळे तुम्ही जर या पदासाठी जर इच्छुक असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या पदाबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे ताजे अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण महत्त्वाच्या तारखा बघूया. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 24 एप्रिल 2021 ते 23 मे 2021च्या दरम्यानच अर्ज करू शकता. म्हणजे अर्ज भरायची मुदत ही चालू झालेली आहे, ती आता फक्त 23 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा तुम्ही. आणि ह्यासाठी जी परीक्षा होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ती असेल तुमची जूनमध्ये किंवा जुलैमध्ये, पण जून दिलेली ऑफिशियल डेट म्हणजे जूनमध्येच होईल यांची परीक्षा. आता आपण डिटेल जाहिरात बघूया. पद काय, पगार कुठला आहेत व पात्रता काय काय आहे ते आपण सगळं बघूया. पहिलं पद आहे ते ज्युनियर मॅनेजरचं आहे, ज्यासाठी पगार आहे त्यांनी दिलेला 50,000 ते 1,60,000 प्रति महिना. म्हणजे 50,000 ते 1,60,000च्या दरम्यान तुमचा पगार असेल. आणि ह्यामध्ये ज्युनियर मॅनेजरमध्ये सुद्धा टाईप आहेत. पहिला टाईप आहे आपण बघूया सिव्हिलमधला टाईप आहे. त्यासाठी जागा आहेत 31 आणि त्यामध्ये सुद्धा रिझर्वेशनसुद्धा जागा आहेत. जसं जनरलच्या जागा आहेत 14, SC कॅटेगरीच्या 4, STच्या 2, OBCच्या 8 व EWSच्या 3. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे की सिव्हिल बॅचलर डिग्री पाहिजे तुमची 4 वर्षाची आणि त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क असणे आवश्यक आहे. दुसरा टाईप आहे तो ज्युनियर मॅनेजरमधला ऑपरेशन आणि BD या डिपार्टमेंटमध्ये. त्यासाठी 77 जागा आहेत आणि त्यामध्ये आरक्षण मधल्या जागा आहेत. सामान्य वर्गासाठी 34, SC 11, ST 5, OBC 20 व EWS 7. यासाठी शैक्षणिक पात्र आहे तुम्हाला MBA असणं आवश्यक आहे. MBA किंवा PGDBA, PGDM इन आणि MBAमध्ये पण तुमचं मार्केटिंगमधला, बिझनेस ऑपरेशन, कस्टमर रिलेशन किंवा फायनान्समधलाच या विषयामधलं जर असेल तोही 60% गुणांसह तर तुम्ही ह्या पोस्टसाठी पात्र आहात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मेकॅनिकल ज्युनियर मॅनेजरचाच आहे. त्यासाठी फक्त 3 जागा आहेत आणि ते तिन्ही सामान्य वर्गासाठी जागा आहेत. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्र आहे B म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असली पाहिजे तुमची किंवा बॅचलर ऑफ BTech असलं पाहिजे. ते पण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटल किंवा ENTC ते पण 60% गुणांसह आवश्यक आहे. दुसरा जॉबचा प्रकार यामध्ये येतो म्हणजे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्हसाठी त्यांनी दिलेला पगार आहे 30,000 ते 1,20,000 प्रति महिना. यामध्ये पण अनेक टाईप आहेत, ते बघूया आपण. पहिला आहे तो म्हणजे सिव्हिल. त्या सिव्हिलसाठी आहेत 73 जागा. त्यामध्ये सामान्य वर्ग 33, SC 11, ST 8, OBC 16 व EWS 6. त्यासाठी पात्रता आहे डिप्लोमा इन सिव्हिल या मधातला डिप्लोमा पाहिजे, 60% गुणांसह आवश्यक आहे. दुसरा आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकलचा. इलेक्ट्रिकल ट्रेडसाठी जागा आहेत 42, ओपनसाठी 16, SC 6, ST 4, OBC 12 आणि EWS 4. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्र आहे, त्यात पण डिप्लोमाच आवश्यक आहे. तो पण इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा पॉवर सप्लाय किंवा इन्स्ट्रुमेंटेशन, ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधला, आणि तो पण 60% गुणांसह आवश्यक आहे. आता आहे तिसरा टाईप आहे एक्झिक्युटिव्ह. ते म्हणजे सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्यासाठी जागा आहेत 87, सामान्यसाठी 35, SC 12, ST 8, OBC 24, EWS 8. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, त्यामध्ये पण डिप्लोमा पाहिजे. तो इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर, TV इंजिनिअरिंग, फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल कंट्रोल किंवा त्यासोबत कम्प्युटर ॲप्लिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधली डिप्लोमा 60% गुणांसह आवश्यक आहे. पुढचा टाईप आहे तो ऑपरेशन्स आणि BD. त्यासाठी तब्बल जागा आहेत 237.
त्यामध्ये ओपनच्या जागा 96, एस सीच्या 37, एस टीच्या 17, ओ बी सीच्या 65 व ई डब्ल्यू एसच्या 23. आणि ह्यासाठी पात्रता एक ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि ते पण कुठल्याही डिसिप्लिनमधलं पाहिजे. तुम्ही कशातलंही ग्रॅज्युएशन असलं ते पण 60% गुण असं तुम्ही त्यासाठी पात्र आहात. चौथा आहे तो म्हणजे मेकॅनिकल, तो पण ह्याच्यातलाच आहे, एक्झिक्युटिव्हमधलाच आहे. मेकॅनिकल पोस्ट आहे. मेकॅनिकलसाठी जागा 3 आहेत आणि त्या पण सामान्यसाठी आहेत. आणि त्यासाठी पात्रता आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन, ते पण 60% गुणांचं आवश्यक आहे. आणि हा तिसरा प्रकार ह्यातला पदाचा तो एक ज्युनियर एक्झिक्युटिव्हचा. त्यासाठी प्रति महिना पगार आहे 25,000 ते 68,000च्या दरम्यानचा. त्यामध्ये सुद्धा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टाईप आहेत इलेक्ट्रिकल, त्यासाठी जागा आहेत तब्बल 135. आणि त्यासाठी रिझर्वेशन आहे म्हणजे सामान्य वर्ग 57, एस सी 22, एस टी 11, ओ बी सी 34, ई डब्ल्यू एस 11. आणि ह्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वीमध्ये 60% गुण असलं पाहिजे, प्लस तुमचा आय टी आय सर्टिफिकेट असला पाहिजे. आय टी आय तुमचा इलेक्ट्रिकल वायरमन किंवा इलेक्ट्रिशियन झाला पाहिजे 60% गुणांसह. दुसरं आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन, त्यासाठी जागा आहेत 147. त्यासाठी रिझर्वेशन आहे ओपन 62, एस सी 23, एस टी 12, ओ बी सी 37, ई डब्ल्यू एस 13. आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे इलेक्ट्रॉनिक्समधला 10वीत पाहिजे, 10वीमध्ये 60% व आय टी आय पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स, आय टी, टी व्ही आणि रेडिओ किंवा अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर यामध्ये कुठलाही आय टी असलं तरी तुम्ही त्यासाठी पात्र आहात. दुसरी पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन आणि बी डी, त्यासाठी जागा आहेत तब्बल 225. त्यासाठी रिझर्वेशन आहे 90, ओपनसाठी एस सी 34, एस टी 17, ओ बी सी 61 आणि ई डब्ल्यू एस 23. त्यासाठी 10वीत 60% गुण आवश्यक आहेत आणि आय टी आय पाहिजे. कुठल्याही ट्रेडमधलं आय टी असलं तरी होऊन जाईल तुमचं 60% किंवा ग्रॅज्युएशन असलं तरी तुम्ही पात्र आहात. ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल त्यासाठी जागा आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल त्यासाठी जागा आहेत 14. त्यासाठी ओपनच्या 8, एस सी 1, एस टी 1, ओ बी सी 3 आणि ई डब्ल्यू एस 1. आणि त्यासाठी आय टी आय तुमचं आवश्यक आहे. फिटर, मोटर मेकॅनिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमधला आय टी आय तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जिथं जर तुम्ही अंतिम वर्षात शिकत असाल तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र नाही आहात. जर तुमची परीक्षा जर संपली असेल, रिझल्ट पेंडिंग असाल तरच तुम्ही भरू शकता फॉर्म. म्हणजे तुमचं जर 1-2 दिवसात किंवा पुढच्या महिन्याचा रिझल्ट येत असेल तर तुम्ही पात्र आहात. जिथे पात्रता डिप्लोमा सांगते तिथं डिग्री उमेदवारसुद्धा भरू शकतात, पात्र आहात तुम्ही. पण जिथं आय टी आय हा पात्रता आहे तिथं डिप्लोमा किंवा डिग्रीवाले पात्र नाही आहेत, तिथं आय टी आय सर्टिफिकेट असणंच गरजेचं आहे. आता आपण वयोमर्यादा बघूया काय आहेत. ज्युनियर मॅनेजरसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्ष, एक्झिक्युटिव्हसाठी आहे 18 ते 30 वर्ष व ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी सुद्धा 18 ते 30 वर्ष आहेत. जर तुम्ही एस सी किंवा एस टीमधले असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट मिळते. तिथेच तुम्ही ओ बी सी असाल ते पण नॉन क्रिमिलियर तर तुम्हाला 3 वर्षाची सूट मिळेल व अपंग उमेदवारांना 10 वर्षाची सूट मिळते. आता तुम्हाला पगार तर कळल्यावरती आता आपण त्यासोबत इतर भत्ते जे मिळतात ते आता बघूया आपण. मित्रांनो, केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला घर भाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, प्रवासी भत्ता, कौटुंबिक सहल भत्ता मिळत राहतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला वार्षिक भत्ते सुद्धा मिळतात. आता तुमचं कामाचं ठिकाण भारतात कुठेही असेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा ह्या जाहिरातीतला एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, तो म्हणजे इथं ह्या नोकरीचा बॉन्ड आहे. म्हणजे तुम्ही जर जॉबमध्ये सिलेक्ट झाला आणि जर तुम्ही नोकरी ती घेतली तर तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाची तरी सर्व्हिस तुम्हाला द्यायला लागेल. जर तुम्ही सर्व्हिस मोडलं तर तुम्हाला काहीतरी अमाऊंट पे करायला लागते त्यासाठी. आता परीक्षेचे स्वरूप, मुख्य गोष्ट आपण बघूया. परीक्षा जी जूनमध्ये तुम्हाला सांगितलं की जूनमध्ये जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तीसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही सगळ्यांसाठी होणार आहे, सगळ्या पदांसाठी होणार आहे. पण जर तुम्ही ज्युनियर मॅनेजर पदासाठी जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी इंटरव्ह्यू असेल. बाकी एक्झिक्युटिव्ह व ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नसणार आहे. तुमची जर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्या टेस्टमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल व तुम्हाला जॉब मिळून जाईल. ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी असतात आपण ती बघूया. आता त्याचं स्वरूप असं असेल की ते इंग्लिश किंवा हिंदीमधले प्रश्न असतील, ते 120 प्रश्न असतील ते, आणि ते तुमच्या स्ट्रीमनुसार असतील. म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरला आहे, समजा ज्युनियर मॅनेजर सिव्हिल या ट्रेडमधून फॉर्म भरतात तर तुम्हाला सिव्हिल या विषयावरचे 120 प्रश्न विचारले जातील. मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचे प्रश्न, म्हणजे तुम्ही ज्या ह्याच्यातनं पदासाठी जात आहे त्यानुसार तुम्हाला
प्रश्न विचारले जातील. यासाठी कट ऑफ पण त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. जर तुम्ही सामान्य वर्गातले असेल तर 40% कट ऑफ आहे. ओबीसीसाठी 30% व SC ST किंवा EWS असेल तर तुम्हाला 25%चा कट ऑफ 25% गुण मिळवणे आवश्यक आहे. आता आपण परीक्षा केंद्र बघूया. मित्रांनो, ही परीक्षा संपूर्ण भारतात होणार आहे, पण महाराष्ट्रातली केंद्र आहेत पुणे, मुंबई व नागपूर. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं व तुमच्या जवळचं केंद्र हवं असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचं ठिकाण मिळून जाईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी फी बघूया आपण. जर तुम्ही ज्युनियर मॅनेजरसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला फी आहे 1000 रुपये. एक्झिक्युटिव्हसाठी फी आहे 900 रुपये आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी फी आहे 700 रुपये. पण जर तुम्ही SC ST किंवा अपंग उमेदवार किंवा माजी सैनिक असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी देण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहे www.dfccil.com. पुन्हा एकदा सांगतो, www.dfccil.com च्या त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला करिअरचं ऑप्शन दिसेल, तिथे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल, काही परीक्षेविषयी प्रश्न असेल, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी सगळ्यांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या सर्व पात्र उमेदवारांसमोर, मित्रांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ. त्यांना पण ह्या जाहिरातीचा फायदा होऊन दे. आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.